शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजे, शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। करायचं काय? हरी मुंडावरी पाय, भ्रष्टाचार सरकारचं करायचं काय? हरी मुंडावरी पाय, शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। वडा बसायची वेळ निवडली त्यासाठी आमचं एकच म्हणणं आहे की हा महामार्ग रद्द करा। रद्द जरी करता होत नसेल तर परभणी जिल्ह्यातून याला कसं वगळायचं तसं वगळा, कारण हा महामार्ग मॅडम परभणी, नांदेड, हिंगोली हे 3 जिल्हे कदापि होऊ देणार नाहीत। यामध्ये उद्या प्रशासनामध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये म्हणजे फार संघर्ष निर्माण होईल। त्याच्यामुळं याला काय तुमच्या हिशोबाने दुसरीकडून अलाइनमेंट बदला, काय करायचं करा, पण या महामार्गाला परभणी जिल्ह्यातून घोडा एवढी आमची नम्र तुम्हाला विनंती आहे मॅडम। आणि तुम्ही पण काल परवा एक बाईट दिली की शक्तीपीठ महामार्ग होणार वगैरे असं आम्ही टीव्हीवर पाहिलं, तर मॅडम याच्याबद्दल आता आम्ही काय करायला पाहिजे तुम्ही सांगा। अलाइनमेंट बदलण्याच्या बाबत मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि सांगितलं माझ्या जिल्ह्यामधल्या सुद्धा शेतकऱ्यांचा थोडासा विरोध आहे ह्या गोष्टीला। आणि शेतकऱ्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे त्यासाठी त्या मीटिंगला, कारण माझ्याकडे मी राज्यमंत्री आहे ह्या डिपार्टमेंटची, एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब मला वाटतं होते त्याच्यात। मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब तेव्हा दावोसला होते, तेव्हा आमची बैठक झाली होती या संदर्भामध्ये। तेव्हा मी सांगितलं माझ्या जिल्ह्यामध्ये लोकांचा याला विरोध आहे, तर एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की शेतकऱ्यांचं नुकसान जास्त नाही झालं पाहिजे अशा पद्धतीची अलाइनमेंट आपल्याला काय करता येते का, याच्यावर एक विशेष बैठक आम्हाला घ्यायला लावलेली आहे। तर ती बैठक आम्ही आता या पुढच्या येणाऱ्या आठवड्यांमध्ये घेणार आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका। आज तुम्ही मॅडम की हा महामार्ग परभणी जिल्ह्यातून जाणार नाही, जाणार नाही। बघा जिल्हा आपल्याला एवढ्या चांगल्या रस्त्याला जास्तीत जास्त कसं शेतकऱ्यांचं आपल्याला भलं करता येईल अशा पद्धतीचे अलाइनमेंट काय चेंज सगळे शेतकरी बिनवार झाले आमचा मायना बाप। त्याचं कारण काय माहिती का, ज्या पद्धतीने कोल्हापूरच्या आमचा उचलत आहे त्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत मराठवाड्यामध्ये स्पेशल परभणी ओके कोणत्याच आमदारांना किंवा खासदारांना लवकर भूमिकेमध्ये घेतलेलं नाही। तुमची सुद्धा आताच्या बोलण्यावरून किंवा तुमचे जे काही व्हिडिओ आले किंवा क्लिप्स आलेले त्यामध्ये तुमची पण भूमिका होत नाही। आम्ही कोल्हापूरच्या आमदारांची मदत घेतो, संदेश पाटलांची, स्पष्ट बोलतो मी काय समजलं लपवलं की नाही काही नाही। 12 तारखेला त्यांनी मुंबईमध्ये या संदर्भामध्ये आंदोलन बोलवलं। माझी तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे, 12 तारखेच्या आतमध्ये तुमची जी काही भूमिका असेल या महामार्गाबद्दल ती तुम्हाला आम्ही लिखित स्वरूपामध्ये आम्हाला तुम्ही द्यावी एवढी सर्व शेतकऱ्यांतर्फे माझी मागणी आहे। या व्यतिरिक्त कोणाला काय बोलायचं, तुमच्या जिल्ह्यातली तुमची बहीण सोडून दुसऱ्या जिल्ह्यातली सपोर्ट घ्यायची गरज काय, त्यामुळे आपलं नुकसान होतंय। पण आम्ही असा विचार करतोय की ते जाणाऱ्या त्या जिथून जातोय त्या शेतकऱ्यांच्या मुलांच्यासाठी काय आपल्याला विशेष पॅकेज काय मागण्या आणि उद्याच एकनाथ शिंदे साहेबांसोबत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत आपल्या सगळ्या विषयावर बोलते।